तन्वी किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आंबोळ्या करणार आहोत, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया। इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 3 वाट्या 1 वाटी उडदाच्या डाळीला 3 वाटी तांदूळ घेतले आहेत। मी ह्या कपाने मी मोजून घेतलेत पेल्याने मी, आणि 3 ते 4 चमचे चण्याची डाळ आहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे आहेत। तर सगळ्यात पहिला उडदाची डाळ मी टोपामध्ये ओतून घेते। नंतर तांदूळ घेते मी, हे 1 कप झाले आणि हे 2 कप मी मोजून घेतले होते। आता आपण यात चण्याची डाळ घालूया आणि 1 चमचा मेथी। आता हे चांगलं आपण 2 ते 3 वेळा धुवून घेऊया छानपैकी पाण्याने। आता हे सगळ्या डाळी मी आणि तांदूळ छानपैकी धुवून घेतले आहे 2 ते 3 वेळा। आता आपण हे पाणी टाकून 7 ते 8 तासासाठी आपण भिजत ठेवूया। आता हे झाकण ठेवून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवूया आपण। चला 7-8 तास झालेले आहेत आणि आपली डाळ छान उंबळलेली आहे। ही बघा, आता ही आपण मिश्रण मिक्सरला दळून घेऊया, सगळं एकदम बारीक गंधासारखं दळून घेऊया। असं थोडं थोडं करून आपण मिक्सरला लावून घेऊया। चला तर मग असं बारीक वाटून घेतलंय एकदम गंधासारखं। अशा पद्धतीने मी सगळं डाळ आणि तांदूळ होते ते मिक्सरला लावून घेतलेले आहेत। आता ते आपण काढून घेऊया। छान असं बारीक एकदम बारीक बॅटर तयार झालं पाहिजे आपलं। आता तयार झालेलं मिश्रण आपण चांगलं असं एकत्र करून घेऊया। चला तर आपलं बॅटर आंबोळीचं तयार झालं आहे। आता हे आपण रात्रभर असंच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे झाकण लावून ठेवून देऊया आपण आंबवण्यासाठी। चला तर डब्याचं झाकण ओपन करूया आपण। आपलं पीठ किती छान आलं आहे बघा। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। आता गॅसवर ठेवला तवा आहे आणि आता आपण आंबोळे काढून घेऊया छानपैकी। चला तर परतून घेऊया आपण। किती छान मऊ लुसलुशीत आपली आंबोळी तयार होते। ही बघा किती छान जाळी पडली आहे बघा आपल्या आंबोळीला। अशाच आपण सगळ्या आंबोळ्या काढून घेऊया। चटणीसाठी लसूण घेतली आहे, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरच्या घेतल्यात मी 2 आणि थोडंसं खोबरं। चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्सरला छान वाटून घेऊया। चला तर मग किती छान आंबोळ्या तयार झाल्या आहेत बघा। आता मी तुम्हाला एक हाताने दुडून दाखवते किती मऊसूत आणि लुसलुसीत झाली आहे ती। अगदी योग्य प्रमाण घेतलात की तुमच्याही आंबोळ्या अशाच मऊ लुसलुसीत होतील। मी केलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।